छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 14 जुलै रोजी गुंठेवारी नियमितीकरणासाठी बेटरमेंट शुल्कात 50% सवलत देण्याचा ठराव मंजूर झाला। त्यानंतर 16 जुलैपासून गुंठेवारी विभागात सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली। मात्र ठरावाला 10 दिवस उलटूनही विभागात आर्किटेक्ट आणि झोननिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यानं नियमितीकरणाच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाहीये। गुंठेवारी नियमितीकरणासाठी बेटरमेंट शुल्कात 50% सवलत देण्याचा ठराव 14 जुलै रोजी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला। मात्र या सभेचा ठराव 22 जुलै रोजी गुंठेवारी विभागाला प्राप्त झाला। दरम्यान सवलतीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप आर्किटेक्चर आणि झोननिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही। त्यामुळे विभागात येणारी प्रत्येक फाईल स्वीकारण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनच ते दाखल करून घेण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। महापालिकेने 15 जुलै ते 15 सप्टेंबर दरम्यान बेटरमेंट शुल्कात 50% तर 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत 25% सवलत जाहीर केली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र विकास आराखड्यातील ईपी नकाशे अद्याप प्रसिद्ध न झाल्याने नाविकसित क्षेत्रातील अनेक मालमत्ता धारकांनाही प्रस्ताव दाखल करता येणार नसल्याने त्यांनाही प्रतीक्षाच करावी लागते। एकीकडे सवलतीची घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्यात आला असला तरी दुसरीकडे आवश्यक मनुष्यबळ, आर्किटेक्टची नियुक्ती आणि झोननिहाय यंत्रणा अद्याप कार्यान्वित नसल्याने गुंठेवारी विभागातील कामकाज संथ गतीने सुरू आहे। गुंठेवारी विभागात नागरिक चलनासाठी मागणी करून सुद्धा देण्यात येत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडत असून त्यामुळे प्रशासनाने तातडीने आवश्यकतेनुसार नियुक्ती करून सवलत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये।